श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. कुलदेवीचा वास आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये असावा, त्याचबरोबर कुलदेवीचा आशीर्वाद, कुलदेवीची कृपा आपल्यावर व आपल्या कुटुंबियांवर कायम राहावी, यासाठी आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये कुलदेवीचा कलश असणं अतिशय गरजेचं आहे. कुलदेवीच्या कलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने कशी करावी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्ही तुमच्या मूळ गावी राहत असाल आणि तिथे कुलदेवीच्या कलशाची स्थापना ऑलरेडी केलेली असेल, तरी सुद्धा तुम्ही काही कामानिमित्त, जॉब निमित्त, व्यवसायानिमित्त बाहेर गावी राहता, तर तिथे सुद्धा तुम्हाला तुमच्या घरामध्ये, देवघरामध्ये कुलदेवीच्या कलशाची स्थापना करायची आहे. अगदी एका गावामध्ये पण तुम्ही वेगळं राहता, तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीच्या कलशाची स्थापना करायची आहे. एकंदरीतच काय, किचन वेगळं झालं, आपलं घर वेगळं झालं की आपल्या प्रत्येकालाच आपल्या देवघरामध्ये कुलदेवीच्या कलशाची स्थापना करायची आहे. म्हणजे काय की आपल्या कुलदेवीचं वास्तव्य हे आपल्या घरामध्ये, तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहता, ज्या घरामध्ये राहता, ते रेंटचा असू द्या, स्वतःचा असू द्या, तिथे तुमच्या कुलदेवीचं वास्तव्य हे कायम राहील आणि कुलदेवीचा आशीर्वाद, कुलदेवीची कृपा ही नेहमी सदैव आपल्या सोबत राहील. यासाठी कुलदेवीच्या हा जो कलश आहे याची स्थापना आपण करणार आहोत, ही कोणत्याही मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायची आहे. सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य देणारा हा कुलदेवीचा जो कलश आहे, यालाच आपण मंगल कलश म्हणून सुद्धा ओळखतो. तर या कलशाची स्थापना आपण मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी, जी आपली देवपूजा करण्याची वेळ असते, देवपूजा करताना आपल्याला या कलशाची स्थापना जी आहे ती आपल्या देवघरामध्ये करायची आहे. बऱ्याच वेळेला बघा, आपण व्यवसाय टाकतो, तर त्याच्यामध्ये सतत आपल्याला आर्थिक नुकसान होत राहतं. नोकरी असेल, मुलांना असेल, मिस्टरांना असेल, तुम्हाला असेल, त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही, सतत नोकरी सोडावी लागते किंवा आपलं प्रमोशन, चांगला पगाराची नोकरी जी आहे ती आपल्याला मिळत नाही. घरामध्ये सतत आजारपण राहणं, संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येणं, नवरा बायकोचे भांडणं होणं, वादविवाद होणं, असे प्रॉब्लेम्स येत असतील, तर तुम्ही येणाऱ्या कोणत्याही मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला आपल्या देवघरामध्ये कुलदेवीच्या कलशाची स्थापना करू शकता आणि अगदी काही दिवसांमध्ये तुम्हाला आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण होताना तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे भांडणं वगैरे हळूहळू कमी होत आहेत, घरामध्ये सकारात्मकता राहत आहे, मन कुठेतरी शांत, स्थिर होत आहे, असे बरेचसे अनुभव तुम्हाला यायला लागतील. आणि अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण करणार आहोत. आता हा जो कुलदेवीचा कलश आहे, यासाठी आपल्याला एक तांब्याचा तांब्या लागणार आहे. तांब्याचा तांब्या तुम्हाला अवेलेबल होतच नसेल, ते घेणं शक्यच नसेल, तर अशा वेळी तुम्ही स्टीलचा घेऊ शकता. पण 99% तांब्याच्या तांब्याला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे. तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, जो आपला देवपूजेसाठी जसा आपण तांब्या वापरतो तसा तांब्या घ्यायचा आहे. आणि तो अशा पद्धतीचा घ्यायचा की त्याचं जे वरचं बूड असतं, जे ज्याच्यात आपण पाणी बघा पितो किंवा जे ओततो, तर तो भाग पसरट असावा. या पद्धतीने असा तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. तांब्याच्या तांब्याचा जो वरचा भाग असतो, ज्याच्यात आपण पाणी, जिथून आपण पाणी भरतो, तर त्या कलशातील तो भाग हा भगवान विष्णूंचं स्थान मानला जातो. आणि त्याच्यानंतर असा आपण इथे तांब्या पकडतो बघा, खाली जो कंठासारखा असतो, तर तो भाग हा भगवान शिवशंकरांचं स्थान म्हणून ओळखला जातो. आणि सगळ्यात खालचा बुडाचा जो भाग असतो, तो ब्रह्माजींचं स्थान म्हणून ओळखला जातो. आणि मध्यभागी जो पूर्ण त्याचा पाणी भरलेला असतं, तो जलदेवता आणि सर्व देवी देवतांचा, सर्व तीर्थांचा त्याच्यात वास आहे असं म्हटलं जातं. एवढं महत्व या कलशाला आहे. अशा या कलशाची स्थापना आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपली कुलदेवी स्थिर राहण्यासाठी करायचं आहे. आणि याचा अजून एक फायदा म्हणजे ज्या वेळेला आपण कुलदेवीच्या कलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये करतो, तर तेव्हा अचानक येणारे जे संकट असतात, अडचणी असतात, दुःख असतात, तर सर्वात अगोदर हा जो कुलदेवीचा कलश आहे तो स्वतःवर घेतो असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे हा जो कुलदेवीचा कलश आहे हा आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपण ऐकतो बघा की कलशावरील जे नारळ आहे त्याला तडा गेला वगैरे, तर असं म्हटलं जातं की जेव्हा एखादं संकट, अडचण वगैरे येतं, जेव्हा तो कलश स्वतःवर घेतो तेव्हा त्या नारळाला तडा गेला जातो. आता मी बऱ्याच वर्षापासून माझ्या देवघरामध्ये कुलदेवीचा कलश ठेवते, तर
आतापर्यंत फक्त एक वेळा जे आहे ते माझ्या नारळाला तडा गेलेला आहे. आणि अगदी खरोखरच काही गोष्टी बघा, जेव्हा आपण अनुभव घेतो त्यावेळेलाच त्याचा आपल्याला उपयोग कळतो किंवा ते किती महत्वाचं आहे हे आपल्याला कळतो. आणि ज्या वेळेला खरोखरच ज्या माझ्या नारळाला तडा गेला होता तेव्हा खरंच म्हणजे अशी काहीतरी वाईट गोष्ट घडली होती आणि तो त्या नारळाला जो आहे तो तडा गेलेला होता. त्यामुळे मी तर अगदी म्हणजे मनापासून ही जी गोष्ट आहे ती मान्य करते. तर असं आहे, आपल्याला तांब्याचा तांब्या आपण घेतला आहे सकाळी देवपूजा करताना. आता देवघरामध्ये हा जो कुलदेवीचा कलश आहे तो कुठे ठेवावा, कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळं ऐकतो, बऱ्याच ठिकाणी आपण वेगळं वाचतो, तर अशा वेळेला कन्फ्युजन होऊन जातं. तर बघा, सगळ्यांचंच बरोबर आहे, चुकीचं असं काहीच नाही, पण प्रत्येकाच्या मान्या न मान्यावर काही गोष्टी असतात. त्यामुळे तुमच्या मनाला जे योग्य वाटेल ना त्या ठिकाणी आपल्याला तो ठेवायचा आहे. नाही तर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही इथेच ठेवा आणि तुम्हाला ते पटत नसेल, तुम्हाला इकडे ठेवलेला पटत असेल आणि मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही काय म्हणणार की प्रांजली म्हटली इकडे ठेवा, पण माझ्या मनाला ते पटत नाहीये, मग ते तुमच्यासाठी काम करणार नाही. तुमच्या मनाला जिथे कुठे तुम्हाला योग्य वाटेल त्या जागी आपल्याला तो ठेवायचा. शेवटी काय की सकारात्मकता, आपल्याला प्रसन्न वाटणं, मन शांत होणं हे गरजेचं आहे. की इकडे ठेवला तिकडे ठेवला म्हणजे माझ्यासोबत काहीतरी वाईट होणार, चुकीचं होणार का? नाही. कोणतेही देव, कोणतेही गुरु कधीच कोणाचं वाईट करत नाहीत. आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या आपल्या कर्मानुसार होत असतं. त्यामुळे तुमचा भाव महत्वाचा आहे. तुम्ही त्या कलशाची स्थापना केली हे तुमच्या कुलदेवीसाठी महत्वाचं आहे. असं नाही की मी तुम्हाला इकडे सांगितलं आणि तुम्ही तिकडे ठेवलं म्हणजे कुलदेवी तुमच्यावर नाराज होणार असून, असं अजिबात नाही. कुलदेवीला तुमचा भाव आणि तो स्थापन केला हे महत्वाचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला 2-3 स्थान सांगते, जिथे तुम्हाला योग्य वाटेल तिथे तुम्ही ठेवू शकता. आणि मी कुठे ठेवला आहे हे पण मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिलं बघा, कुलदेवीचा जो कलश असतो तो नेहमी, आपल्या कुलदेवीचा फोटो असतो बघा आपल्या देवघरामध्ये, तर कुलदेवीच्या डाव्या हाताला, आता हा समजा कुलदेवीचा फोटो आहे, तर कुलदेवीचा जो डावा हात आहे म्हणजे हा फोटो, तर फोटोच्या डाव्या साईडला आपल्याला जो कलश आहे तो ठेवायचा असतो. आणि मी इथेच ठेवलेला आहे. आता तुम्ही आत्ताच म्हणू नका की नाही उजव्या हाताला, पण डाव्या हाताला म्हणजे तुम्ही बघायला गेले तर तिकडेच ठेवायचा असतो. पण तुम्हाला हे योग्य वाटत नसेल तर तुम्ही कुलदेवीच्या फोटोच्या उजव्या हाताला सुद्धा मंगल कलश ठेवू शकता, हेही बरोबर आहे. कुलदेवीच्या उजव्या हाताला तुम्ही ठेवू शकता, पण मी स्पेशली कुलदेवीच्या फोटोच्या डाव्या हाताला ठेवते. तुम्ही उजव्या हाताला सुद्धा ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही आपल्या देवघरामध्ये, तुमच्या देवघरामध्ये जो ईशान्य कोपरा असेल, जिथे ईशान्य दिशा येत असेल तिथे सुद्धा तुम्ही कुलदेवीचा कलश ठेवू शकता. किंवा देवघराची जी उत्तर दिशा येते, जिथे उत्तर बाजू देवघरामध्ये येते, तर त्या दिशेला सुद्धा तुम्ही कुलदेवीचा कलश ठेवू शकता. हे 3-4 ऑप्शन मी तुम्हाला सांगितले, तुम्हाला जिथे योग्य वाटतं तिथे तुम्ही ठेवू शकता. आता देवघरामध्ये जागा नसेल तर अगदी तुम्ही देवघराच्या समोर ठेवला, कोणत्या साईडला, जी साईड मी तुम्हाला जेवढं सांगितलं तिथे ठेवणं शक्य असेल तरी सुद्धा तुम्ही ठेवू शकता, काही हरकत नाही. अगदी म्हणजे देवघराच्या बाहेर देवांच्या उजव्या हाताला तुम्ही ठेवला तरीही चालेल, काही हरकत नाही. उत्तर दिशा, ईशान्य दिशा किंवा डाव्या साईडला कुलदेवीच्या ठेवला, देवघराच्या बाहेर, देवघरात जागा नसेल तरीही चालेल. आता या कलशाची स्थापना करण्यासाठी आपण तांब्याचा तांब्या घेतला आहे. त्यामध्ये स्वच्छ पाणी आपल्याला भरून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हळद, कुंकू, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, 1 लाल फूल आणि आंब्याचे डहाळे ठेवायचे आहेत. आंब्याची पानं नसतील तर नागवेलीची पानं घेतली तरीही चालतील. आणि आंब्याची आणि नागवेलीची पानं जर तुम्हाला मिळाली नाही, शक्यच नसेल तर ती नाही ठेवली तरीही चालतील, पण किमान ज्या दिवशी तुम्ही स्थापना करणार आहात त्या दिवशी तरी ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर तुम्हाला मिळाली नाही एखाद्या वेळेस तरीही चालेल, काही हरकत नाही. आपण आंब्याची पानं किंवा नागवेलीची पानं त्याच्यावर आपण 5 पानं ठेवली आणि त्याच्यावर जो आपण नारळ आणलेला आहे तो नारळ आपल्याला ठेवायचा आहे. नारळ शेंड्या काढलेला असेल आणि त्याला वरती 1 शेंडी असेल तसाही चालेल, किंवा शेंड्या न काढलेला नारळ तुम्हाला मिळाला तर तसाही चालेल. दोन्हीही नारळ चालतील, काही हरकत नाही. तर तो नारळ आपल्याला त्यावर ठेवायचा आहे. हा झाला आपल्या कुलदेवीचा कलश. त्यानंतर देवघरामध्ये तुम्ही जिथे ठेवणार आहात तर त्यासाठी 1 प्लेट घ्यायची, त्याच्या खाली त्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे. त्या तांदूळावर अष्टकमलदल आपण काढायचं, म्हणजे बोटानेच त्या तांदळावर थोडेसे हळद कुंकू अर्पण करायचे आणि त्यावर
हा जो कुलदेवीचा कलश आहे तो ठेवायचा आहे, डायरेक्ट जमिनीवर ठेवायचं नाही. कलशाला आसन द्यायचं, प्लेट, त्याच्यावरती तांदूळ, अष्टकमलदल आणि त्यावर आपला कलश. आता प्लेट जर तुम्ही ठेवली नसेल तर एखादं कापड, तुम्ही लाल वस्त्र अंथरू शकता, त्याच्यावर तांदूळ ठेवू शकता आणि त्याच्यावर आपल्या कलशाची स्थापना केली तरीही चालेल, काही हरकत नाही. तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटतं किंवा जे तुम्हाला करणं शक्य आहे त्या पद्धतीने तुम्ही स्थापना करू शकता. या पद्धतीने कुलदेवीच्या कलशाची स्थापना आपण आपल्या देवघरामध्ये करायची आहे, साध्या सोप्या पद्धतीने. आता यातील जे पाणी आहे ते कधी बदलायचं आहे, याच्यामध्ये जे पाणी आहे ते तुम्ही नित्य नियमाने रोज बदललं तरीही चालेल, काही हरकत नाही. आता माझं सांगायचं झालं तर मी कधी 2 दिवसाला बदलते, कधी रोज बदलते, कधी मंगळवार बदलते, कधी शुक्रवार बदलते. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तुम्ही 3 दिवसाला बदलू शकता, 4 दिवसाला, किंवा तुम्ही मंगळवार शुक्रवार असं बदललं तरीही चालेल, काही हरकत नाही. ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात किंवा जेव्हा तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने तुम्ही हे पाणी बदलू शकता. आता कलशातील जे पाणी आहे ते जेव्हा तुम्हाला बदलायचं असेल त्या दिवशी हे जे पाणी आहे आपल्या घरामध्ये स्प्रिंकल करायचं. त्यानंतर तुळस सोडून घरातील इतर झाडांना हे पाणी टाकायचं आहे आणि याच्यामध्ये दुसरं पाणी भरून सेम ते जे वस्तू सांगितल्या त्या वस्तू टाकायच्या आणि सेम जो नारळ आहे तोच आपल्याला ठेवायचा आहे. आता या नारळाखाली जे आपण आंब्याचे डहाळे किंवा नागवेलीचे पानं ठेवलेले आहेत हे पण तुम्हाला हवं असेल तर रोज बदलू शकता, 2 दिवसाला बदलू शकता, मंगळवार शुक्रवार बदलू शकता, किंवा जेव्हा ते खराब झाले, सुकल्यासारखे वाटले तेव्हा तुम्ही बदलू शकता. हे पण सर्वस्वी तुमच्यावर आहे. आता मी मंगळवार शुक्रवार या पद्धतीने बदलते, किंवा जेव्हा आपल्याला वाटलं की हे सुकून जास्तच गेलेले आहेत तेव्हा तुम्ही बदलू शकता. पहिले पानं जे आहेत ते निर्माल्यामध्ये टाकायचे आणि परत दुसरे ठेवायचे. आणि जर तुम्हाला कधी मिळाले नाही तर पहिले बदलायचे आणि एखाद्या मंगळवारी शुक्रवारी नाही मिळाले तर काही नाही, हरकत नाही, तसंच ते श्रीफळ आहे त्याच्यावर ठेवायचं आणि जेव्हा तुम्हाला पुढच्या मंगळवार शुक्रवार किंवा कधी मिळतील तर तेव्हा तुम्ही ठेवू शकता. आता प्रत्येक वेळी पाणी बदलताना त्याच्यामध्ये जो 1 रुपया आपण टाकलेला आहे आणि सुपारी टाकलेली आहे ती आपण प्रत्येक वेळी तीच वापरायची, ती बदलायची गरज नाही. फक्त आपल्याला पाणी चेंज करायचं, पाणी टाकलं की हळद कुंकू आणि तोच 1 रुपया, तीच सुपारी आणि फूल वगैरे आपल्याला टाकायचं आहे या पद्धतीने. आता नारळाला जर तडा गेला तर तुम्ही तो जो नारळ आहे तो विसर्जित करू शकता आणि येणाऱ्या मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला परत ह्या पद्धतीने जे सांगितलं त्या पद्धतीने कुलदेवीच्या कलशाची स्थापना करू शकता. नारळ त्याला तडा वगैरे गेला मग असं काय होईल तसं काय होईल, काही नाही, तो नारळ विसर्जित करायचा आणि दुसऱ्या नारळाची आपल्याला स्थापना करायची आहे. आता नारळाला जर कोंब आलं तर काय करायचं, नारळाला कोंब आलं तर तुमचं जर स्वतःचं शेत असेल तर शेतामध्ये हे झाड तुम्ही लावू शकता. तुमचं जर बैठं घर असेल तुमच्या घरासमोर तुम्ही याचं झाड लावू शकता, किंवा तुम्ही एखाद्या आश्रमामध्ये, मंदिरामध्ये जिथे कुठे झाडं वगैरे लावली जातात, काळजी घेतली जाते, अशा ठिकाणी तुम्ही हे तिथे लावण्यासाठी देऊ शकता. मी स्वतः असंच करते. मी काय करते बघा, आता माझे बरेचसे झाडं जे दूधवाले आमचे मामा येतात तर त्यांना देते, ते त्यांच्या शेतामध्ये लावतात. बरेच मी मंदिरामध्ये सुद्धा दिले आहे, एक आश्रमामध्ये सुद्धा दिलेला आहे, माझ्या मैत्रिणीला सुद्धा म्हणजे मी दिलेलं आहे त्यांच्या घरासमोर लावायला. याच्या मागे एक भावना अशी की आपण जर हे झाड कोणाला लावायला दिलं तर हे जसं जसं याची वाढ होईल तसं तसं आपली प्रगती होत जाईल, अशी यामागील एक भावना. म्हणून तुम्ही हे झाड जे आहे तर ते समोरचा काळजी घेणारा व्यक्ती तो चांगला वाढवेल वगैरे अशा ठिकाणी द्यायचं आहे, जेणेकरून हे झाड मोठं होईल आणि त्याला फळ वगैरे लागू लागतील. असं तुम्ही करू शकता. आणि ह्या नारळातील जर पाणी आटलं तर तो तुम्ही विसर्जित करू शकता आणि परत दुसऱ्या नारळाची मंगल कलशावर स्थापना करू शकता. आता तुमच्या जर नारळाला कोंबच आलेलं नसेल किंवा तुम्ही वर्षभर ठेवलंय त्याला कोंब फुटलेलं नाही, ते पूर्ण सुकून गेलेलं आहे, पाणी आटलेलं आहे आणि तुम्हाला एक नकारात्मकतेची फिलिंग येत आहे, तर अशा वेळी सुद्धा तुम्ही तो नारळ विसर्जित करा आणि नवीन नारळ घेऊन कुलदेवीच्या कलशाची स्थापना जी आहे ती तुम्ही करू शकता. तर या पद्धतीने मला वाटतं मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आणि बऱ्याच वेळेला आपण असं ऐकतो किंवा बरेच जण असं करतात सुद्धा की प्रत्येक पौर्णिमा हे जे मंगल कलशावरील नारळ आहे ते बदलतात. हे पहिलं जे नारळ आहे ते फोडून खातात आणि परत दुसरं नारळ ठेवतात. तर पण मी स्वतः तर आजपर्यंत असं केलेलं नाहीये, त्याच्यामुळे मी तुम्हाला हे नाही सांगू शकत. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही करू शकता. मी डायरेक्ट काय करते की माझ्या नारळाला कोंब आलं तर तो जो नारळ आहे एखाद्या कुंडीत वगैरे थोडासा मोठा होईपर्यंत, म्हणजे कुंडीमध्ये जेवढं वाढू शकतं ते नारळ तोपर्यंत ते आपल्या घरामध्ये वाढवते आणि ते जेव्हा कुंडीत लावलं की लगेच येणाऱ्या पुढच्या
पुढच्या मंगळवारी शुक्रवारी मी परत दुसऱ्या कलशाची स्थापना जी आहे ती देवघरामध्ये करते. मी असं फोडून वगैरे किंवा पौर्णिमा नारळ बदलत असं कधीच केलेलं नाहीये, त्याच्यामुळे मी हे तुम्हाला सांगू शकत नाही. श्री स्वामी समर्थ.